नमस्कार. आता तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल आपला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आहे. आता खूप ऊन इतकं पडतं आहे ना, तापमान तर खूपच जास्तीचं तापमान आहे. त्यासाठी चला म्हटलं असं थंडावा काहीतरी प्यायचं, तर पोटामध्ये पण असा थंडावा राहतो आणि जास्त तापमानामुळे ना आणि असं खाल्लं जात नाही आपल्याने. तर आणि जेवण पण या दिवसामध्ये कमीच जातं, जेवण जातच नाही. त्यासाठी तर चला असं मस्तपैकी द्राक्षे, नारंगी याचं मस्तपैकी ज्यूस बनवून प्यायचं. थंडावा पडतो पोटामध्ये आणि शरीराला छान राहतं. तर बघा मी तर द्राक्ष घेतलेले आहे. अशा प्रकारे ना नारंगी मस्तपैकी अशी सोलून घेतलेली आहे, मी साल काढून घेतलेली आहे. 4 ते 5 नारंग्या आहेत, त्यांच्या सगळ्या नारंग्यांचे आपण साल काढून घेतलेले आहे. तर चला, हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखात, समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या, आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. बघा मी इथं नारंग्या मस्तपैकी सोलून घेतलेल्या आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं हे द्राक्ष पण घेतलेले, मी अंगूर पण म्हणतात, द्राक्ष पण म्हणतात. तर द्राक्षाचं आणि नारंगीचं मी ज्यूस बनवून दाखवणार आहे तुम्हाला, ते पण एकदम सोप्या पद्धतीत. बघा आता इथं आहे ना, द्राक्ष पण मी असे काढून घेतलेले, सर्व काही मोकळे मोकळे करून घेतलेले आहे. सर्वेने काढले, मी थोडेच काढले. हे बघा एवढे. तर आपण याच्या आहे ना, एवढंसं सुद्धा रस वाया जात नाही, याचा ज्यूस एवढा भारी निघतो. तर चला आता बघा नारंगी टाकलेली आहे मी, आणि तिला आपल्याला काहीच नाही बघा, तुकडे करून असं टाकून घ्यायचे. तर बघा तुम्ही अख्खी ठेवली तरी चालेल आणि असे तुकडे करून टाकले तरी चालेल. तुकडे करून जर टाकला ना जास्ती मावतं. आणि बघा अशा प्रकारे अगदी सोपं आहे आणि पटकन ज्यूस आपला तयार होतो. हे बघा काहीसुद्धा वेळ लागत नाही, पटकन 5 मिनटात आपला ज्यूस ग्लासभर तयार होतो. आणि बघा छोट्या छोट्या नारंग्या होत्या, 5 नारंग्यांमध्ये एवढा फुल ग्लास भरून गेलेला आहे. तर बघा ताज्या तवान नारंग्या जर राहिल्या ना तर 2 ग्लास निघतं, पण आहे ना भरपूर 4-5 दिवस झाले म्हणून या नारंग्या थोड्या वापसावून गेल्या होत्या त्या, तरी पण एवढा ज्यूस निघाला बघा. तर अशा प्रकारे ना हा नारंगीचा ज्यूस पण मी इथं करून घेणार आहे. त्यानंतर द्राक्षाचा पण ज्यूस मी इथं करून घेणार आहे आणि खूप छान राहतो हा ज्यूस. आहे ना पोटामध्ये एवढा थंडावा पडतो ना, नारंगीच्या ज्यूसचा तर जास्तच थंडावा पडतो पोटामध्ये. तसंच द्राक्षाच्या ज्यूसचा पण मस्त, आणि आपला तोंडाला पण चव येते आणि थंडावा लागतो मस्तपैकी. तर अशा प्रकारे ना तुम्हीसुद्धा बनवू शकता. आणि हे ज्यूसर आहे ना काय एवढं महाग नाही आहे, फक्त 250 रुपयाला आहे. तर तुम्हीसुद्धा घेऊन येऊ शकता. आम्ही इथूनच बाजारामधून आणलेलं आहे, ते भांड्यांच्या शॉपवरून, जिथं भांडे भेटतात ना त्या शॉपवर असतं. फक्त 250 रुपयाला. आणि आमचे तर मागे पण तुम्हाला व्हिडिओ टाकले मी, कितीतरी आमचे व्हिडिओ टाकले गेले. तर बघा अशा प्रकारे हा ग्लास भरून गेलेला आहे. आता तुम्हाला काढून दाखवते मी. याचप्रमाणे द्राक्षाचा पण ज्यूस करून घेणार आहे मी. आणि याच्यामध्ये ॲपलचा पण ज्यूस होतो, द्राक्षाचा पण ज्यूस होतो म्हणजे, आणि डाळिंबाचा पण ज्यूस होतो. सर्व प्रकारचा ज्यूस याच्यामधून पटकन निघतो. हा बघा कलर, ओरिजिनल कलर आणि ओरिजिनल ज्यूस. याच्यामध्ये ना साखर, ना दूध, ना पाणी, काहीच नाही, फक्त नारंगीचा ज्यूस आहे. प्यायला तर एवढा भारी लागतो ना. आणि ही नारंगी कोणती होती माहिती आहे का? गोड नारंगी होती, ती आंबट नारंगी नव्हती. तर ज्यूस एवढा भारी बनला होता ना हा, आमच्या राशाला पण खूपच आवडला आणि राकू अंशुदाला पण खूपच आवडला. तर बघा अशाच प्रकारे आता मी आहे ना द्राक्षांचा पण ज्यूस बनवून घेणार आहे. लाईट गेलेली आहे ना, खूपच गरम होतं आहे. आमचं इन्व्हर्टरसुद्धा आज बंद पडून गेलं, म्हणजे सकाळची लाईट गेलेली आहे आणि आम्हाला आठवण नाही, लाईट सगळी चालू राहून गेली, फॅन पण चालू राहून गेला. तर द्राक्ष पण असे टाकून घ्यायचे बघा, फुल भरून घ्यायचं ते, आणि अशा प्रकारे मस्तपैकी ज्यूस निघतो.
किती छान आणि मस्त ज्यूस निघतो. हे बघा, हा पण ग्लास भरण्यातच आहे आणि तुम्हाला दाखवले ना तेवढेच द्राक्षामध्ये एवढा ग्लास फुल भरून गेला. खूप छान आणि खूप मस्त. मन एवढं तृप्त होऊन जातो ना हा ज्यूस पिऊन, काय सांगू तुम्हाला. तुम्ही एकदा नक्की तुम्ही बनवून बघा आणि तुम्ही बनवून बघितल्यावर पिल्यावर तुम्हाला समजेल. असं मी कितीही सांगणार तुम्हाला अजिबात समजणार नाही. पण खूप छान आणि खूप मस्त असतो आपल्या शरीरासाठी. रोज असा तुम्ही पावशेर द्राक्षाचा हा एक ग्लास ज्यूस जरी पिला ना, अर्धा किलो आणायचे आणि सगळ्यांनी प्यायचं मस्तपैकी ज्यूस काढून. बघा खूप छान मस्त पूर्ण ग्लास भरून गेलेला आहे बघा. आणि माझे अर्धा किलो द्राक्ष होते ना, त्याच्यामधून अर्धेच काढले मी, अर्धे पडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती फुल ग्लास भरून गेलेला आहे. हा बघा, आणि मस्त कलर तर बघा किती छान आहे त्याचा. जसे द्राक्ष तसाच कलर पण आहे. याच्यामध्ये आता तुम्ही बर्फाचे खडे टाकू शकता आणि असं पण पिऊ शकता. मी आता हे 2 ग्लास फ्रीजमध्ये घालून देणार आहे. बर्फाचे खडे टाकल्याने ना थोडासा पातळ होऊन जाईल हा आणि चव चालली जाईल. त्यासाठी मी आता 2 ग्लास आता हे दुसऱ्या ग्लासमध्ये मी ओतणार आहे, कारण हा फुल भरून गेलेला आहे. आणि बघा ही एवढी घाण अशी निघालेली बघा. तर चला, आता हे काचेचे ग्लास आहेत 2, याच्यामध्ये मी 2 ओतून घेणार आहे. आणि आता 2ही ग्लास आधी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. तुम्ही गुलाबच्या पाकळ्यासुद्धा वरून असं टाकू शकता. माझ्याकडे होते आणि खूप छान दिसतात, खूप सुंदर दिसतात. एकदा तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. एक लाईक तर बनतंच. प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग.